discuss about the applications of Gauss theorem. शेवटच्या पिरियडला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम हे पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2 ऍप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचं जे ऍप्लिकेशन आहे हे शेवटचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर तिसरा ऍप्लिकेशन या ठिकाणी काय कन्सिडर केले पहा. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन सीट. एखाद्या इन्फानाइट प्लेन सीट मुळे एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी तयार होणारं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काय करायचं पहा कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन सीट. एखाद्या प्लेन सीटमुळे किंवा इन्फानाइट प्लेन सीटमुळे तयार होणारं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काय करायचं पहा कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यासाठी काय काय कन्सिडर केलेले पहा आपण या ठिकाणी. एक डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. या डायग्राम वरून आपण काय करणार पहा इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. पहा लेट अस कन्सिडर a uniformly charged infinite plane sheet with surface charge density sigma. आपण या ठिकाणी एक प्लेन सीट कन्सिडर केले. कन्सिडर ए प्लेन सीट. एक प्लेन सीट कन्सिडर केले पहा. हे इन्फानाइट लॉंग सीट कन्सिडर केले. याची लांबी कशी कन्सिडर केली पहा इन्फानाइट कन्सिडर केली प्लेन सीट. आणि याच्यावरती आपण काय कन्सिडर केलंय पहा चार्ज कन्सिडर केले. प्लस चार्ज आपण याच्यावरती दिले आणि या चार्ज जो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे याची सरफेस चार्ज डेन्सिटी आपण किती कन्सिडर केलेली आहे तर सिग्मा एवढी कन्सिडर केली. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय करता येईल पहा प्लेन सीट वरती असणारा जो टोटल चार्ज आहे तो टोटल चार्ज काय करता येतो कॅल्क्युलेट करता येतो. त्याच्यानंतर पहा लेट P be a point at a distance r from C and E be electric field at P. आपण एक पॉइंट P कन्सिडर केलेला आहे का. कन्सिडर ए पॉइंट P. एक पॉइंट P कन्सिडर केले ऍट अ डिस्टन्स r. सेंटर पासून r एवढ्या अंतरावरती r डिस्टन्स कन्सिडर केले पहा. एक पॉइंट P आपण या ठिकाणी कन्सिडर केले आणि पॉइंट P च्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण किती मानलेली पहा तर E एवढी मानली. दॅट इज पॉइंट P च्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण किती मानलेली तर E एवढी मानली. त्याच्यानंतर काय कन्सिडर केलेलं आहे पहा या ठिकाणी. नाउ imagine a Gaussian surface around point P in the form of cylinder having cross-sectional area A and length 2r with its axis perpendicular to plane C. या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलेलं आहे पहा तर एक गॉसियन सरफेस ड्रॉ केलेलं आहे. इथं दिलेलं आहे पहा GS गॉसियन सरफेस. हा गॉसियन सरफेस आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. कशाच्या फॉर्म मध्ये तर सिलेंडरच्या फॉर्म मध्ये आपण काय केलेलं आहे गॉसियन सरफेस हा ड्रॉ केलेला आहे. हा सिलेंडर ड्रॉ केलेला पॉइंट P मधून या ठिकाणी एक सिलेंडर आपण ड्रॉ केलं. इथं पण P डॅश हा पॉइंट कन्सिडर केला. या साइडला आणि या साइडला या प्लेन शीटच्या सेंटर पासून इकडं तेवढंच अंतर कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे इकडं पण r डिस्टन्स एवढंच कन्सिडर केलेलं आहे. या दोन्ही पॉइंट मधून काय कन्सिडर केलंय आपण तर एक गॉसियन सरफेस ड्रॉ केलं. गॉसियन सरफेस ड्रॉ केलेला आहे पॉइंट P मधून आणि हे डिस्टन्स जे आहे टोटल सिलेंडरचं डिस्टन्स किती कन्सिडर केलंय पहा 2r एवढं डिस्टन्स आपण कन्सिडर केलं. आणि याचा जो एरिया आहे सिलेंडरचा जो एरिया आहे तो एरिया आपण किती मानलेला आहे पहा A एवढा. सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया A. आता या ठिकाणी हे जे सीट कन्सिडर केलेलं आहे
जे प्लेन शीट कन्सिडर केलं आहे ते सिलेंडरला कसे पहा परपेंडिक्युलर, म्हणजे सिलेंडर आणि प्लेन शीट हे दोन्ही एकमेकाला कसे पहा परपेंडिक्युलर कन्सिडर केले. त्याच्यानंतर पहा द प्लेन शीट पासेस थ्रू द मिडल ऑफ द लेंथ ऑफ सिलेंडर सच दॅट the ends of cylinder are equidistant from plane sheet. सिलेंडर अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे की या प्लेन शीट पासूनचं डिस्टन्स हे दोन्हीकडलं डिस्टन्स कसे पहा तर सेम आहे. म्हणजे या ठिकाणी प्लेन शीट कसा कन्सिडर केला आपण मिडलला कन्सिडर. समजा हा प्लेन शीट घेतलेला असेल आणि याच्यामधून जर आपण सिलेंडर ड्रॉ केलेला असेल या पद्धतीनं तर दोन्हीकडलं जे डिस्टन्स आहे ते दोन्हीकडलं डिस्टन्स कसं आहे पहा सेम कन्सिडर केले. त्यानंतर पहा या सिमेट्रीवरून आपल्याला या ठिकाणी काय करायचं पहा इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं. आपलं एम काय आहे टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू धिस प्लेन शीट. या प्लेन शीटमुळे एखाद्या पॉइंट पी च्या ठिकाणी तयार होणारं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बाय सिमेट्री E is perpendicular to C on both ends and directed away from the C. म्हणजे या ठिकाणी सिमेट्रीवरून आपण काय कन्सिडर केलेलं आहे तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E आणि हा E या डायरेक्शन असणारा आणि या डायरेक्शन असणारा E is perpendicular to the plane sheet. म्हणजे या प्लेन शीटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे तर परपेंडिक्युलर कन्सिडर. E is perpendicular to C on both ends and directed away from the C. म्हणजे या डायरेक्शनला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे आणि या डायरेक्शनला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. प्लेनला किंवा या प्लेन शीटला परपेंडिक्युलर इंटेन्सिटी आपण कन्सिडर केली. And its magnitude is same at P and P dash. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं या ठिकाणी असणारं मॅग्निट्यूड आणि या ठिकाणी असणारं मॅग्निट्यूड, कारण हे डिस्टन्स सारखं आहे, सारख्या डिस्टन्स वरती मिळणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे हा तर सेम असणार. म्हणजेच पॉइंट पी आणि पॉइंट पी डॅश या दोन्ही ठिकाणी मिळणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे तर सेम असणार आहे. दॅट इज एंड कॅप्स, म्हणजे हा जो कॅप कन्सिडर केला आहे किंवा हा जो एंड कॅप कन्सिडर केला आहे या कॅपच्या ठिकाणी असणारी इंटेन्सिटी कशी असणार आहे तर सेम असणार. नाउ द अँगल बिटवीन ई अँड व्हेक्टर डीएस इज 90 डिग्री. आता या ठिकाणी हा एरिया टोटल एरिया ए मानलेला आहे, पण याच्यामधलाच थोडासा एरिया कन्सिडर केलाय पहा डीएस. इकडं पण आपण काय कन्सिडर केलाय हा टोटल एरिया ए मानलेला आहे आणि याच्यामधलाच या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलाय पहा एक स्मॉल एरिया डीएस कन्सिडर केला. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि डीएस एरिया, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि डीएस एरिया यांच्यामधला अँगल किती असणार आहे पहा तर 90 डिग्री. म्हणून therefore या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं cos 90 डिग्री इज इक्वल टू 0. कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि या ठिकाणी असणारा जो डीएस एरिया आहे यांच्यामधला अँगल किती आहे पहा तर 90 डिग्री. म्हणून या ठिकाणी पहा आपला काय सांगता येईल cos 90 इज इक्वल टू 0. therefore या कर्व सरफेसवरून आणि या कर्व सरफेसवरून इलेक्ट्रिक फ्लक्स काय होणार नाही पहा पास होणार. म्हणून या ठिकाणी काय लिहिलं आपण देयर इज नो इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू कर्व पार्ट ऑफ सिलेंडर. म्हणजे सिलेंडरच्या कर्व पार्टवरून हा कर्व पार्ट आहे आणि हा कर्व पार्ट आहे, या दोन्ही पार्टवरून इलेक्ट्रिक फ्लक्स काय होणार नाही पहा पास होणार नाही. कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि डीएस एरिया हे दोघं एकमेकाला कसे पहा 90 डिग्री मध्ये आहे आणि cos 90 इज इक्वल टू काय पहा 0. therefore there is no electric flux passing through the curved surface. म्हणून कर्व सरफेस मधून
इलेक्ट्रिक फ्लक्स काय होत नाही पास होत नाही. Therefore मग या ठिकाणी आता राहिलं काय, कर्व सरफेस सोडून राहिलेला पार्ट कुठला आहे, हा एरिया राहिला आणि हा एरिया राहिला. म्हणजे इकडली एक कॅप राहिली आणि इकडली एक कॅप. मग आता या ठिकाणी पहा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन इकडे आहे आणि डीएस एरिया स्मॉल एरिया इकडे कन्सिडर केला आपण इथं. म्हणजे दोघांची डायरेक्शन किंवा वेक्टर ई आणि वेक्टर डीएस, वेक्टर ई आणि वेक्टर डीएस या दोघांची डायरेक्शन कशी पहा सेम आहे. म्हणून या ठिकाणी थीटाची किंमत किती असणार आहे पहा 0 डिग्री असणार. थीटाची किंमत किती असणार आहे 0 डिग्री असणार आहे. म्हणून या साइड मधून किंवा या एंड कॅप मधून आणि या एंड कॅप मधून काय होणार आहे पहा, इलेक्ट्रिक फ्लक्स काय होणार आहे पहा तर पास होणार. म्हणून या ठिकाणी आपण काय कन्सिडर केले पहा, टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द क्लोज्ड सरफेस इज. क्लोज्ड सरफेस हा कन्सिडर केला आपण, याच्यामधून क्लोज्ड सरफेस मधून टोटल किती फ्लक्स पास होतात ते या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार. मग टोटल फ्लक्स किती मानलेले आहेत आपण, समजा फाय एवढ्या मानलेल्या असतील तर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस ईडीएस ऍट पी प्लस इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस ईडीएस ऍट पी डॅश. म्हणजे पी आणि पी डॅश या दोन्ही मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स पास होतात तर ईडीएस आणि ईडीएस एवढ्या फ्लक्स या ठिकाणी काय होतात पास होतात. Therefore phi is equal to E इंटिग्रेशनच्या बाहेर क्लोज्ड सरफेस ds at P प्लस E इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस ds at P dash. Therefore phi is equal to या ठिकाणी E इंटिग्रेशन ds ची किंमत a आहे प्लस E इंटिग्रेशन ds ची किंमत a आहे. कारण हा टोटल एरिया किती कन्सिडर केलेला आहे आपण a एवढा कन्सिडर केला. म्हणून या ठिकाणी काय लिहिलेलं आपण phi is equal to EA plus EA. Therefore phi is equal to 2EA. समजा याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. phi is equal to काय मिळालं आपल्याला 2EA. Suppose this is equation number 1. Then by using Gauss theorem, आपल्याला गॉस थेरम माहिती आहे. गॉस थेरमचा उपयोग करून या ठिकाणी आपण दुसरे इक्वेशन मांडणार आहे. phi is equal to q by epsilon 0. इक्वेशन नंबर 2. या दोन इक्वेशन वरून फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 q by epsilon 0 is equal to 2EA. Therefore E is equal to q by 2A epsilon 0. इक्वेशन नंबर 3. या इक्वेशन वरून आपण काय करू शकतो का तर इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपण या प्लेन शीटची सरफेस चार्ज डेन्सिटी कन्सिडर केलेली आहे. किती सिग्मा एवढी कन्सिडर. मग सिग्मा इज इक्वल टू बट सिग्मा इज इक्वल टू q बाय a. Therefore चार्ज q इज इक्वल टू सिग्मा इनटू a. Therefore या ठिकाणी q ची किंमत या इक्वेशन मध्ये पुट अप करा. म्हणजे E बरोबर सिग्मा a बाय 2a एप्सिलॉन 0. इथं a कॅन्सल होईल. Therefore E is equal to sigma by 2 epsilon 0. Equation number 4. This is an expression for electric intensity or electric field due to charge infinite plane sheet. म्हणजे या प्लेन शीट मुळे एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती मिळेल पहा तर E is equal to epsilon by 2 sigma by 2 epsilon 0. This is equation number 4. आता पहा ही जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड डिस्टन्स वरती डिपेंड नाही. इट इज इंडिपेंडंट ऑन द डिस्टन्स फ्रॉम द प्लेन शीट. म्हणजे या प्लेन शीटच्या पासून किती अंतरावरती पॉइंट कन्सिडर केलेला आपण तर r एवढ्या अंतरावरती कन्सिडर.
या एक्सप्रेशन मध्ये आर कसं आहे पहा, अब्सेंट आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो पहा, दस E does not depends upon its distance from plane sheet. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही या डिस्टन्स वरती डिपेंड नसते. म्हणजे प्लेन शीट पासूनच्या अंतरावरती ही डिपेंड नसते. So this is the third application and last application of the Gauss theorem. तर हे ऍप्लिकेशन या ठिकाणी संपलेले आहे. ओके.